हॅलो नमस्कार, महाराजा किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज मी मिक्स भाजी बनवणार आहे. घरच्या साहित्यामध्येच कशी मिक्स भाजी बनवायची ते पाहूया. चला तर सुरुवात करूया. वांगी चिरून घ्यायचे आहेत आणि पाण्यामध्ये टाकायचे आहेत जेणेकरून ती काळे पडणार नाहीत. त्यानंतर गवाऱ्या अर्धी वाटी, पावटा अर्धी वाटी, बटाटा अर्धी वाटी आणि दुधी भोपळा अर्धी वाटी हे सर्व आपण चिरून घेतलेले आहेत. भाजी करण्यासाठी मसाल्याचं वाटण बनवूया. तर त्यामध्ये 1 वाटी ओलं खोबरं, त्यानंतर 1 वाटी कांदा उभा चिरलेला आणि त्यानंतर टोमॅटो 1 ते 2 बारीक चिरलेला, लसणाच्या 4 ते 5 पाकळ्या घ्यायच्या आहेत. हे सर्व मिक्सरला आपण बारीक करून घेऊया. हे पहा, आपलं वाटण आता तयार झालेलं आहे. यानंतर फोडणी देऊया भाज्यांना. आता एका पॅनमध्ये आपण तेल ओतायचं आहे 4 ते 5 चमचे. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये फोडणीसाठी आपण जिरे 1 चमचा घालायचे आहे. जिरे तडतडल्यानंतर यामध्ये आपण मसाल्याचं वाटण घालायचं आहे. वाटण तेलामध्ये चांगले परतून घ्यायचं आहे. हळद अर्धा चमचा, लाल तिखट 2 ते 3 चमचे, मीठ अर्धा चमचा, हे सर्व मसाले तेल सुटेपर्यंत चांगले भाजून घ्यायचे आहेत. गरम मसाला अर्धा चमचा, यानंतर यामध्ये सर्व भाज्या मिक्स करायच्या आहेत. तुमच्याकडे ज्या भाज्या अवेलेबल आहेत त्या मिक्स केल्या तरीही चालतील. तर या भाजीला शाखा भाजी असे बोलले जाते. तर आपल्याकडे या भाजीला कोणत्या नावाने बोलले जाते ते कमेंट करून नक्की सांगा. यानंतर गवाऱ्या अर्धी वाटी, आता ह्या सर्व भाज्या चांगल्या परतवून घेऊया. भाजी सर्व परतवून झाल्यानंतर यामध्ये आपण शिजण्यासाठी पाणी ओतायचं आहे. पाणी 1 ते 2 वाट्या पुरेसे होईल. पाणी 1 ते 2 वाट्या घालायचं आहे. भाजी शिजण्यासाठी 5 ते 10 मिनिटाचा वेळ लागतो. भाजीवरती झाकण ठेवून 5-10 मिनिटासाठी ठेवायचं आहे. हे पहा, भाजी आता शिजत आलेली आहे. भाजीमध्ये थोडं पाणी आहे म्हणून पुन्हा एकदा भाजी शिजत ठेवूया. हे पहा, भाजी आता शिजलेली आहे. ही मिक्स शाखा भाजी खायला खूप छान आणि रुचकर लागते. तर नक्की करून पहा. ज्वारीच्या भाकरीबरोबर ही भाजी खायला खूप छान लागते. चला तर आता सर्व करूया. ही रेसिपी आपल्यास आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाजूलाच असलेलं बेल आयकॉनचं बटन क्लिक करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या सर्व रेसिपी आपल्याला पाहायला भेटतील. थँक्यू.